छत्रपती संभाजी महाराज जीवनगाथा भाग 9. मुघलांनी पकडल्यानंतर संभाजी महाराज आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे किल्ले बहादुरगड येथे आणण्यात आले. औरंगजेबाने संभाजी महाराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून स्वतंत्र जीवन जगण्याचे किंवा धर्मांतरण करून इस्लाम धर्म स्वीकार करून मुसलमान बनल्यास जीवनदान देण्याचे मान्य केले. पण संभाजी महाराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. त्यानंतर औरंगजेबाने संभाजी महाराज आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून अत्यंत मानहानिकारक अशी धिंड काढण्यात आली. शेवटी दोघांनाही नरक यातना देऊन क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला. औरंगजेबाचे अत्याचार असह्य होऊन सुमारे 40 दिवसांनी फाल्गुन अमावस्या म्हणजेच 11 मार्च 1689 रोजी संभाजी महाराजांची प्राणज्योत अखेर मावळली. असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही, म्हणून त्यांना अखंड भारतवर्षाने धर्मवीर हे पदवी बहाल केली. महाराजांना मुघलांनी हालहाल करून मारल्यानंतर त्यांचे तुकडे तुकडे केलेले शरीर याच परिसरात नदीत फेकण्यात आले होते. तुळापूरच्या काही निष्ठावान लोकांनी महाराजांच्या शरीराचे तुकडे एकत्र करून विधिवत अंत्यसंस्कार केले आणि स्मरणार्थ वढू बुद्रुक येथे समाधी उभारण्यात आली. कालांतराने या समाधीस्थळाचे महत्त्व वाढले आणि ते एक पवित्र स्थान बनले.